आणि तसंही आता तुझ्या हातात काही वेळ उरलाय का या सगळ्या गोष्टींचा विचार करायला? उगा स्वतःला का त्रास करून घेतेस मंजू? जे ठरलंय ना तेच कर. ऐक माझं. होय, मी पण तेच म्हणत होते. एक्झॅक्टली मंजू. 10 लोक तुला 10 गोष्टी सांगतील, पण तू तुझ्या डिसिजन वरती फर्म राहा ना. रिया नाही. भारती मावशी, मी बरोबरच सांगते तिला, तिच्या चांगल्यासाठीच बोलते मी. झालं का तुमचं? इतके दिवस झाले आपला खबरी अबू गायब आहे. त्याची माहिती मिळाली का कुणाला? काय म्हणतोय मी? सीपी साहेबांनी फोन करून अक्षरशः झापलंय मला त्यावरून. आणि तुम्ही आपल्या कामात बिझी. गप्पांचा कार्यक्रम रंगला इथे. वा. आणि सीपी साहेब मला हे पण म्हणाले की तुम्हाला एक खबरी सांभाळता येत नाही, तर अंमली पदार्थाच्या कार्टरचं काय? आपल्या क्षमतेवर डाऊट घेतला त्यांनी. असे माना खाली घालून उभं राहू नका, कामाला लागा. आपल्याकडे ना 24 तास आहेत, आणि या 24 तासामध्ये मला अबू सापडला पाहिजे. येस सर. कळतंय सगळ्यांना? कळतंय का? कामाला लागा. तुमच्यामुळे झालं सगळं. मी बोलत होते ना, कामाला लागा. बलमा भावा, खरंच सॉरी. काय बी असलं तरी मी तुझ्यावर हात उचलायला नाही पाहिजे होता. अरे सत्या, इट्स ओके. अरे आम्ही मार खायला तयारच होतो. फक्त आमचा उद्देश सक्सेसफुल झाला ना, याचा आम्हाला लय आनंद आहे. काय रे? बर सत्या, तुला काय भूक बिक लागल्या का? काय आणू का खायला? नाही नाही, खरंच नको? नको तर. खरंच नको? अरे खरंच नको म्हणतोय तर. हा बरोबर आहे. आता कशी याला भूक लागल? याची तान भूक आता हरले ना. तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली रे. थांबा, मला सगळ्यात आधी कुणी ढकलला तिथनं वरनं? ते सांगा आधी, कुणी ढकलला? अरे काय झालं असतं, पडलो असतो, टपरी कुणी सांभाळली असती? पैसे खाली होतं ना मी धरायला. अरे पप्प्या, मी तिथलं सगळं लोकेशन बघून आलतो. तुझ्यासाठी खाली मी गाडी